शुभ नमस्कार. माझं नाव राज शिरसट. आज आपण थोड्या वेगळ्या विषयाचं चर्चा करणार आहोत. ते म्हणजे फक्त विचार करून आपण कुंडली स्वतःची शुद्ध कशी करू शकतो, आपलं भाग्य कसं उजळ करू शकतो, त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती कशी करू शकतो फक्त विचार करून. हो, कुठलेही उपाय न करता स्वतःची कुंडली स्वतः पाहून, भले त्यातील काही आपल्याला येत नसेल तरीही आपण स्वतःची कुंडली पाहून फक्त विचार करून एक थॉट प्रोसेस आपला तयार करून आपली कुंडली आपण शुद्ध करू शकतो. ते कसे? तर आपल्या सर्वांकडे आपली स्वतःची कुंडली असते. त्यामध्ये अशा प्रकारचा एक चौकोन असतो आणि अशा प्रकारचा शेप असतो. दोन त्रिकोणात त्रिकोण, चौकोनात चौकोन असा एक शेप असतो. त्यामध्ये काही आकडेवारी लिहिलेली असते आणि ग्रहांची नावं लिहिलेली असते. आपल्याला करायचं एक काय की आपली स्वतःची कुंडली बघायची. ठीक आहे. तर कुंडलीमध्ये लग्न कुंडली नावाचा एक चौकोन दिलेला असतो, हा शेप. तो आपल्याला सर्वप्रथम पाहायचा आहे. ठीक आहे. तर काही कुंडल्यांमध्ये दोन प्रकारचे चौकोन असतात, काही कुंडल्यामध्ये 4-5 प्रकारचे असतात, काही कुंडल्यामध्ये 10-12 प्रकारचे असे चौकोन वेगवेगळ्या आकडेवारी लिहिलेले असते. तर त्यामध्ये लग्न कुंडली जो चौकोन असतो तो आपल्याला इथे पाहायचा आहे. ठीक आहे. नवमांश कुंडली वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या कुंडली, चंद्र राशी कुंडली, नवमांश कुंडली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडली असतात. पण आपल्याला लग्न कुंडली पाहायची. तर यामध्ये 12 अशी घरं असतात किंवा त्याला भाव म्हणतात. या 12 भावावरून आपलं संपूर्ण आयुष्य आपल्याला ज्योतिषी सांगतात. ठीक आहे. प्रत्येक घराचा एक अवयव असतो, तसेच आयुष्यातील येणारा एक प्रसंग असतो. ठीक आहे. तर एक प्रकारचा विचार करून, एक थॉट प्रोसेस पकडून त्या विचारांचा मारा सतत आपण जर केला आणि तो विचार म्हणजेच जर आपण झालो तर तुमची कुंडली शुद्ध होऊ शकते. हा 12 भावावरून 36 प्रकारचे प्रश्न आयुष्याचे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर मी आज तुम्हाला एक थॉट प्रोसेस शिकवणार आहे. त्याच्यावरून तुम्ही तुमच्या कुंडलीतली 2.5 घरं कशी शुद्ध करायची हे आज मी तुम्हाला शिकवणार. टोटल 3 कशी कंप्लीट करायची हे मी शेवटी सांगेन. तो राहिलेला जो अर्धा आहे तो मी शेवटी उपाय सांगेन. परंतु फक्त विचारांमध्ये बदल करून तुमचे 2.5 घरं शुद्ध होतात. आश्चर्य आहे ना? हे कधी कुठलाही ज्योतिषी किंवा कधी कोणी सांगितलं नाही की विचार फक्त बदलायचा असतो. तर आपल्याला करायचं आहे काय की आपली कुंडली उघडायची. कुंडलीमध्ये हे असतं आपलं प्रथम स्थान. हे असतं आपलं प्रथम स्थान. मी जे स्टार करतो बघा, म्हणजे लक्षात राहील. हे असतं प्रथम स्थान. आणि मग हा द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम असं करत करत हा अँटी क्लॉकवाईज हा पर्यंत 12 आला. ठीक आहे. आता प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये इथे एकच लिहिला असेल असं नाही. काही ठिकाणी इथे 5 लिहिलेले असेल. तर इथे 5 आले तर इथे 6 येणार, 7 येणार, 8 येणार, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4. जर इथे 6 असेल तर इथे 7, 8, 9, 10 असं अँटी क्लॉकवाईज हे फक्त चक्र फिरतं. तर आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला आज 12 नंबरचे 12 थॉट म्हणजे 12 विचार तुम्हाला मी सांगणार आहे. ते विचार फक्त आत्मसात करायचे आणि तुमची कुंडली शुद्ध कशी होती बघायची. त्या 12 विचारामधले 2 विचार प्रत्येकाला लागू असतील. काही ठराविक जणांना त्यातला एकच लागू असेल, पण जनरली प्रत्येकाला 2 लागू असतील. त्या 12 मधील कुठले 2 आपल्याला लागू आहेत ते कसे बघायचे? तर हे बघा, हे आहे प्रथम स्थान. प्रथम स्थान म्हणजे आपण स्वतः, आपली स्वतःचं व्यक्तिमत्व, आपली स्वतःची पर्सनॅलिटी, आपलं स्वतःचं डोकं, केस, चेहरा आणि आपलं थॉट, आपला विचार हे प्रथम स्थानावरून आपल्याला ज्योतिषी सांगत असतात. त्यानंतर इथे कुठला आकडा लिहिलेला आहे तो आकडा बघायचा आणि त्या नंबरचा विचार हा तुमचा असेल. तो विचार केल्यामुळे किंवा तो विचार आत्मसात केल्यामुळे आपलं ते स्थान शुद्ध होतं. फक्त विचार करून कुठलाही रत्न किंवा कुठलाही उपाय करण्याची गरज नसते.
फक्त तो विचार फक्त करायचा असतो, त्यातून तुमचे विचार शुद्ध होतील, तुमची कुंडली शुद्ध होईल, तुमची प्रगती होईल. आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रकार आहे की जिथे कुठे चंद्र लिहिला असेल, समजा फॉर एक्झाम्पल इथे चंद्र लिहिलाय, इथे 10 लिहिलं, इथे चंद्र लिहिलं, तर चंद्राच्या ठिकाणी आकडा कुठला इथे, तर इथे 10 आहे. तर 10 आणि 1, 10 नंबरचा विचार आणि 1 नंबरचा विचार हा तुमचा असेल. आता समजा इथे 3 आहे आणि इथे मग 4 येणार, मग इथे जर चंद्र लिहिलं असेल तर 3 आणि 4 हा तुमचा विचार असतील. तर 3 आणि 4 नंबरचा विचार तुम्ही आत्मसात करायचा आहे आणि तुम्ही तुमची प्रगती साध्य करू शकता. तर कशी प्रगती होते याने, तो विचार आत्मसात केल्यामुळे सर्वप्रथम आपलं प्रथम स्थान शुद्ध होतं. कसं, तर तो विचार आपल्या मेंदूमध्ये, मेंदूच्या प्रत्येक पेशीमध्ये भिनला पाहिजे. आणि तो विचार म्हणजेच तुम्ही आहात, तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुमची पर्सनॅलिटी आहे. हा भाव सतत मनामध्ये ठेवायचा आणि तसं वागत राहायचं. याच्यामुळे काय होतं, तुमचं प्रथम स्थान हे शुद्ध होतं आणि त्या विचारांचा मारा सतत ठेवायचा. तुमच्या मेंदूची प्रत्येक पेशी या विचाराने भरलेली पाहिजे. काही काळानंतर काय होतं, आपण टाकीमध्ये पाणी ओततो, पाणी मोटरीने, काही काळानंतर ती टाकी भरते, ओव्हरफ्लो होते आणि सांडते आणि खाली ती वाया जाते. तर इथे काहीही वाया जात नाही. इथली टाकी ज्यावेळी भरते त्या विचाराने शुद्ध होते आणि जे ओव्हरफ्लो होतं ते इथून खाली इथे पंचम स्थान आहे. त्या पंचम स्थानामधले तुमचे ग्रह तुमचे शुद्ध व्हायला लागतात. इथे काय होतं की तुमच्या हृदयामधल्या प्रत्येक पेशींमध्ये तो विचार भिनला जातो. तोच सतत करून करून त्याची फ्रिक्वेन्सी तयार होते आणि तुमचं पंचम स्थान शुद्ध होतं. पंचम स्थान ज्यावेळी शुद्ध होतं त्यावेळी तुमचं शेअर मार्केटमध्ये चांगलं होतं. पंचम स्थान शुद्ध होतं त्यावेळी संतती विषयाचे तुमचे जे काही प्रश्न असतील, ती संतती तुमची कशी होईल, संतती होईल का नाही, हे सगळं, त्याचबरोबर तुमचं उच्च शिक्षण कसं राहील, ह्या सगळ्याचा जे काही प्रश्न असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते शुद्ध होतील. तरी पण तो मारा आपण त्या विचारांचा सतत चालू ठेवला, इथला भाव, इथलं घर पूर्णपणे शुद्ध झालं. आता टाकी ओव्हरफ्लो जाईल, तेव्हा हे जातं तुमच्या नवम स्थानामध्ये. नवम स्थान हे तुमचं भाग्यस्थान असतं. हा, तुमचं भाग्य 50% इथं उजळतं. फक्त 2 प्रकारचे विचार तुम्ही आत्मसात केल्यानंतर काही जणांना एकच प्रकारचा लाभ होईल. तो कसा ते मी सांगतोच. आता हा जो प्रथम स्थान आहे, त्या प्रथम स्थानामध्ये मी इथे स्टार केलेला आहे. इथे किती आकडा लिहिलाय तो पाहायचा. कुणाचा 1 असेल, 2 असेल, 8 असेल, 9 असेल, 12 असेल, जो काय असेल त्या नंबरचा मी पुढे सांगणार आहे तो विचार पकडायचा. दुसरा, जिथे चंद्र लिहिलेला आहे या अँटी क्लॉकवाईज येणारा नंबर, जिथे चंद्र आहे, आता इथे 10 नंबरला आला, तर 10 नंबर हा तुमचा विचार असेल आणि 1 नंबर असेल. समजा इथे 9 आहे आणि चंद्र इथे आहे, तर 9, 10, 11, 12, तर 12 नंबर आणि 9 नंबर हा तुमचा विचार असेल. चंद्राच्या ठिकाणी किती आकडा लिहिलाय आणि ह्या स्थानावरती जिथे मी स्टार केले तिथे किती आकडा लिहिलाय अँटी क्लॉकवाईज जाणारा, त्या नंबरचे विचार हे तुमचे असतील. समजलं? ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता काही अपवादामध्ये काय होतं की चंद्रच इथे असतो, त्याने तो एकच विचार पकडायचा. ठीक आहे, तर आपण आता बघूयात ते विचार कोणते आहेत. ते विचार केल्यामुळे, तशी आपली पर्सनॅलिटी बनवल्यामुळे आपले हे 3 घर शुद्ध होतात. तुमचं भाग्यस्थान उजळ होतं, तुमचं पंचम स्थान शेअर मार्केट, संतती हे शुद्ध होतं आणि इथे तुमचा चेहरा, पर्सनॅलिटी हे शुद्ध होतं. एक विचार करून हे तुमचे 3 घर शुद्ध होऊ शकतात. तर ते कोणते त्यात आपण पाहूया. नंबर 1, ज्यावेळी इथे 1 असतो त्यावेळी तुम्ही थोडेसे अग्रेसिव्ह असता. तुमच्या
अग्रेसिव्हपणामुळे तुम्ही लोकांना फार दुखवले जातात का, ह्याचा खूप विचार सतत करणं गरजेचं असतं. तुमच्या विचारामुळे, तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या अहमपणामुळे किंवा तुमच्या नियमांमुळे समोरचा माणूस दुखावू शकतो. ठीक आहे. तर याचं सतत भान ठेवणं म्हणजे एक नंबरचा विचार शुद्ध होणं. आता पुन्हा कोणाचा एक इथे आला आहे आणि कोणाचा चंद्र जिथे लिहिला आहे तिथे एक आहे, त्या लोकांना हा नियम लागला. ठीक आहे. आता नंबर 2 जिथे लिहिलेला असेल ते स्थान कसं शुद्ध होईल, तर आपल्याला ज्या सौंदर्याचं आकर्षण लागतंय ते आपल्याला खरंच खिशाला परवडणार आहे का, याचं सतत भान ठेवणं. स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान आहे का, याचं सतत भान ठेवून, आणि तो अभिमान गर्भात उतरू शकतो आणि वळण वेगळं लावू शकते. त्यामुळे सावध, सतत सावध. त्याचबरोबर आपण इतरांना तुच्छ लेखतोय का, आणि 2 नंबरचा सिंबल आहे बैल, तर आपण इतरांना जास्त ओझे देतोय का राबवण्यासाठी आणि स्वतःकडे कमी घेतोय का, याचं भान सतत ठेवणं म्हणजे 2 नंबरचा विचार आहे. नंबर 3 हा द्वैताचा आहे. सतत 2 विचार, ते हा करू का हा करू, हा करू का हा करू. तर यामध्ये योग्य विचार कोणता आहे हा पकडून चालणं. जर समजा निर्णय तुमचा चुकला तरी काही हरकत नाही, त्याच्यावरून बोध घ्यायचा की मी ही उद्या चूक करणार नाही. ठीक आहे. बऱ्याच लोकांना सवय असते की मागच्या गोष्टीवरून बोध घ्यायचा नाही, पण जिथे 3 आकडा लिहिले असेल, इथे असेल किंवा चंद्राच्या ठिकाणी असेल, तर त्यांनी योग्य विचार करून निर्णय घेणे. आणि जर समजा निर्णय चुकला कन्फ्युजन मधून, तरी ती चूक आयुष्यात परत करणार नाही याचं सतत भान ठेवायचं. ठीक आहे. आता आपण पुढच्या आकड्याकडे वळूया, तो म्हणजे 4चा संबंध आपल्या आईशी असतो, पाणीशी असतो. ठीक आहे. यांच्या डोक्यामध्ये सतत भावनांचा कल्लोळ असतो. यांची चाल थोडीशी तिरकी असते, विचारांची देखील आणि चालण्याची देखील. तर एखादा विचार करताना विचार करत 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 एखाद्या टॉपिक वरती ते तिरकी चालीने तिसरीकडेच जातात. एंड रिझल्ट काय मिळतो, विचार भरकटतात. तर यांनी सतत भानावर राहिलं पाहिजे की भावनांच्या कल्लोळामध्ये आपण विषयांतर होत नाही ना. एक टॉपिक पकडला तर त्याच्यावरती व्यवस्थित विचार करायचा, भरकटायचं नाही. आणि भावनांचं कल्लोळ शांत आणि स्टेबल ठेवता येईल तेवढं करायचं, आणि भावनांचं कल्लोळ शांत असतानाच निर्णय घ्यायचा, नाही तर ह्यांचे निर्णय चुकणार. आणि याचं सतत भान ठेवायचं. हे जे काय मी 1 नंबर 2 नंबर हे जे काय विचार सांगतो ते पूर्ण मनामध्ये रिझवायचं. तुमच्या मेंदूच्या प्रत्येक सेलमध्ये तो विचार गेला पाहिजे. याचं सतत रात्रंदिवस भान ठेवलं तरच हे तुमचं शुद्ध होणार आहे घर, हे लक्षात ठेवा. आता पुढचा नंबर 5 हा रजोगुणाचा असतो. ह्यांच्या अग्रेशनमुळे लोक फार दुखावतात, याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे. यांचं लोक ऐकतात, यांना जमतं की समोरच्याकडून काम कसं करून घ्यायचं, परंतु ह्यांना एखादी गोष्ट खटकली की ते फार अग्रेसिव्हली रिएक्ट होतात आणि समोरचा हर्ट होतो, आणि यांच्यामुळे भयानक हर्ट होतात लोक. याचं या लोकांनी सतत भान ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर नंबर 5 वाल्यांनी अजून काय करायचं आहे की मी ज्यावेळी मोठा होतो, मी ज्यावेळी प्रगती करतोय, त्यावेळी इतरांना पण घेऊन मोठं व्हायचंय. मग तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, बरोबरचे जे कोणी आहेत त्या कामामध्ये तुमच्या बरोबर साथ देत आहेत किंवा तुम्हाला मदत करतायत, त्यांना सुद्धा बरोबर घेऊन मोठं व्हायचं. हा विचार, याचं भान सतत पाहिजे. आणि आपण मोठे होत असताना आपण फक्त वापर करून त्याच्या खांद्यावरती पाय घेऊन तर वरती जात नाहीये ना, याचं देखील सतत भान ठेवणे. पहा कसे विचार आहेत.
यानंतर येतो नंबर 6. नंबर 6चा संबंध आहे तुमच्या लहान आतड्यांशी, जिथे पहिला रसधातू तयार होतो. नंबर 6 वाल्यांनी आयुष्यामध्ये छोटीशी जरी चूक केली तरी यांचं आयुष्य आणि आरोग्य आजारी पडणार आहे. छोट्याशा चुकाने देखील. त्यामुळे यांनी सतत सावध राहणे की माझ्या हातून कुठलीही चूक होता कामा नये. छोटीशी देखील. बऱ्याच जणांना मोठ्या चुका होतात पण फटका बसत नाही. ते कर्मामध्ये असतं पण त्याचा रिझल्ट लगेच मिळत नाही. परंतु 6 नंबर हा लगेच रिझल्ट देतो. त्याच जन्मामध्ये देतो. छोट्याशा चुकीला देखील ते आपलं शरीर आजारी करतं किंवा आयुष्य देखील आजारी करतं. याचं सतत भान ठेवणं म्हणजे 6 नंबर ज्या स्थानात इथे जर 6 असेल किंवा चंद्र जिथे आहे तिथे 6 असेल ते स्थान शुद्ध होतं. ठीक आहे. आता पुढचा आकडा आहे नंबर 7. नंबर 7 जर इथे असेल तर हे सौंदर्याचे भोगते असतात. आणि सौंदर्याचे भोगते असतात त्यांच्याकडे वाद कमी, संवाद जास्त असतो. जितका होईल तेवढा हे वाद लोक टाळतात. परंतु यांनी थॉट प्रोसेस काय ठेवायचे की कालपेक्षा आज मी बेटर आहे का. कारण यांना स्वतःची चूक दिसत नाही कधी. हो, यांना स्वतःची चूक कधी दिसत नाही. तर काल मी कसा होतो त्यापेक्षा आज मी बेटर आहे का, रोज रात्री झोपताना विचार करायचा. कालपेक्षा आज माझ्यात किती प्रगती आहे, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये किती प्रगती आहे, असा रोज विचार करायचा. पर डे ला स्वतःला डेव्हलप करायचं आणि याचा रोजच्या रोज विचार झाला पाहिजे की कालपेक्षा आज मी बेटर आहे का. मग उद्या मला काय करावं लागेल की आजच्यापेक्षा मी अजून बेटर होईल. याचं रोज रात्री झोपताना प्लॅनिंग करायचं आणि आयुष्य जगायचं. तर ते तुमचं घर इथे शुद्ध होईल. याच्यानंतर 8 हा खूप आक्रमक असतो. कालपुरुषाच्या कुंडलीतील हे अष्टम स्थान मानलं जातं किंवा मृत्यू स्थान मानलं जातं. तर हे ज्यावेळी लोक एखाद्याला हर्ट करतात त्यावेळी समोरच्याला मृत्यू समान पीडा होते. बराच काळ ते हर्ट राहतात. अगदी 5-10 रुपयाला जरी एखाद्याला त्यांनी बुडवलं किंवा त्रास झाला यांच्यामुळे तरी ते समोरच्याच्या लक्षात खूप लॉंग टर्म राहणार आहे. खूप लॉंग टर्म त्याचा मानसिक त्रास होणार आहे त्या व्यक्तींना. त्यामुळे यांनी त्याचं भान ठेवावं की माझ्यामुळे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक कोणाला पीडा तर होत नाहीये ना. आणि याच्यावरचा उपाय काय आहे हे तर भान ठेवायचंच. परंतु ज्या लोकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक मृत्यू समान पीडा आहेत या जगातील जितकी लोक आहेत त्या सर्वांसाठी देवाजवळ, परमेश्वराजवळ किंवा आपण जे इष्ट आहेत त्यांना मानतात त्यांच्याजवळ प्रार्थना करणे म्हणजे तुमचं ते स्थान शुद्ध होईल. ठीक आहे. पुढचं आहे 9. तर 9 वाल्यांनी काय करायचंय की तत्वाचा आपल्याकडून अपमान तर होत नाहीये ना. गुरुचं पालन आपण तंतोतंत करतोय का. एखादी अनुभूती आली नाही म्हणून आपण गुरुंना नावं तर ठेवत नाहीये ना. कोणाची तुलना तर करत नाहीये ना की हा गुरु श्रेष्ठ की तो गुरु श्रेष्ठ, हा शिक्षक चांगला की तो शिक्षक चांगला. तर याच्यामुळे ह्यांचं ते स्थान बिघडू शकतं. यांनी त्याचं सतत भान ठेवायचं. बरेच जण काही गुरु करतात त्यांची अनुभूती येत नाही नंतर त्यांना नाव ठेवत असतात. हे खूप चुकीचं आहे. तुमच्या गत जन्माच्या कर्मामुळे ते तुमचं काम झालेलं नाहीये. ते गुरूंची चूक नसते. तुमच्याकडून तंतोतंत पालन होत नसतं. आणि तुमचं ते स्थान शुद्ध करण्यासाठी, तुमचं हे चालू आयुष्य शुद्ध करण्यासाठी तुम्हाला गुरूंचं ऐकलंच पाहिजे, शिक्षकांचं ऐकलंच पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. शिक्षकांना तुम्ही मान सन्मान दिला पाहिजे. जिथे कुठे आयुष्यात भेटतील आपलं शाळा, कॉलेज, गुरूंना भेटत जा, त्यांना रिस्पेक्ट देत जा, त्यांच्या पाया पडत जा, त्यांचा आशीर्वाद घेत जा. यामुळे तुमचं आयुष्य शुद्ध होईल. ठीक आहे. तुमचं आयुष्य किंवा कुंडलीतील हे 2.5 घरं तुमची शुद्ध व्हायला. ठीक आहे. त्यानंतर येतो नंबर 10. हे शनिदेवांचे आहेत. तर नंबर 10चे लोक आहेत ना खूप काम करतात, कष्ट खूप करतात.
लोकांनी यांच्याकडे लक्ष द्यावं अशी त्याची फारशी अपेक्षा नसते, परंतु ते लगेच नर्वस पण होतात, परंतु ते तरी पण काम करतात. ठीक आहे. आणि एखादी चुकीची गोष्ट दिसली तर ह्यांना लगेच राग येतो. एखादा मुलगा आलाय, तो चुकीच्या पद्धतीने गाडी चालवतो, यांना लगेच राग येतो, कुणी दिला यांना लायसन. किंवा देवाशी म्हणतात की अरे पॉलिटिशियन लोक इतकं खातायत, लोक पैसे खातात, नको त्या भ्रष्टाचार करतात, तरी ते सुखात आहे. हा विचार मनामध्ये करायचा नाही. आणि तुमच्या अधिकाराने तुम्ही कुणाला शिक्षा करायची नाही, ना मनाने ना प्रत्यक्ष. तुम्ही शिक्षा द्यायची नाही, तर परमेश्वराजवळ प्रार्थना करायची, देवा याला सद्बुद्धी द्या. सतत तुम्ही त्याला शिक्षा द्यायची नाही. जे काही तुम्हाला चुकीचं दिसतंय तुमच्या आयुष्यामध्ये, त्याला प्रार्थना करायची तुमच्या इष्टदेवतेजवळ की परमेश्वरा याला सद्बुद्धी दे, आणि मनापासून करायची. त्यावेळी तुमचं हे स्थान शुद्ध व्हायला लागेल, जिथे 11 लिहिलेले असेल. ठीक आहे. तर समजा जन्मापासून तुमचं सर्व काही छान चालू आहे, याचा अर्थ गत जन्मातले पुण्य तुम्ही उपभोगताय, म्हणून तुम्ही पाप करू नका, आणि तुमचा घडा परत अशुद्ध होऊ शकतो. आणि समजा लहानपणापासून खूप त्रासात आयुष्य आहे, ते पण गत जन्मातलंच आहे, तर त्यात पुण्याचा घडा सतत भरत ठेवणं, जरी चुकीचं होतंय माझ्या आयुष्यात, तरी पापाचा घडा कमी करणं आणि पुण्याचा सतत वाढवत ठेवणं, एक ना एक दिवस तो घडा भरेल आणि मला पुण्य मिळेल, याचं भान सतत ठेवणं आणि पुण्य करत राहणं, हाच त्यांचा उपाय आहे. नेक्स्ट आहे नंबर 12, शेवटचा. जिथे इथे 12 लिहिलेलं असेल किंवा चंद्राच्या ठिकाणी 12 असेल, ते लोक खूप संवेदनशील असतात. आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी नाही मिळाल्या तरी ते समाधानी असतात, परंतु घरामध्ये अशांतता अजिबात आवडत नाही. अनेक जन्मामधले जे काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहेत, त्या चुका या जन्मात ते भोगत असतात, शांतपणे भोगत असतात. त्याचबरोबर गुरु भेटण्याची यांना शेवटची संधी असते. ज्या अर्थी 12 नंबर आहे, त्या अर्थी गुरु भेटण्याची त्यांची शेवटची संधी असते. लवकरात लवकर त्यांनी योग्य असे गुरु करून घेणे, याने तुमचे ते स्थान शुद्ध होईल. प्रथम स्थान किंवा जिथे चंद्र आहेत ते दोन्ही स्थान शुद्ध होतील. त्याचा असर तुमच्या पंचमात पडेल, तुमच्या शेअर मार्केटच्या यशामध्ये, तुमच्या संततीमध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये, आणि भाग्य तुमचं 50% होऊ जाईल. प्रथम स्थान, पंचम स्थान हे तुमचं 100% शुद्ध होईल. त्याचबरोबर भाग्यस्थान हे 50% शुद्ध होईल. ओव्हरफ्लो होऊन इथून इथे आला, इथून इथे आला. आता राहिलेलं 50% शुद्ध कसं करायचं? तर तुमच्या इन्कमचा 3.5% हा तुम्ही गुरु कार्यामध्ये किंवा पर्यावरणासाठी, ज्यावेळी तुम्ही दानधर्म करतात, त्यावेळी तुमचं भाग्याचं राहिलेलं 50% शुद्ध होतं. तर हे 2 विचार आणि निसर्गाची काळजी घेणे 3.5%, गुरु कार्यात पैसे लावणे किंवा निसर्गाची काळजी घेणे, पर्यावरणाची काळजी घेणे, झाडांची असेल, वृक्षांची असेल, दरवर्षी झाड लावा. अशा प्रकारे तुमचे 3 घर आयुष्यातील शुद्ध होतात. मला त्रिकोण स्थान ज्योतिषी भाषेत म्हणते. आणि याच 3 स्थानावरून ज्योतिषी तुम्हाला रत्न सांगतात, उपाय सांगतात, कोणत्या देवी देवतांचे उपाय करायचे आहेत, कोणते रत्न धारण करायचे आहे, या 3 स्थानावरूनच सांगतात. मग तुम्ही यातले 2 विचार, किती नंबरचा कोणाला लावा, हे 2 विचार तुम्ही आत्मसात केले तर कुठलेही उपाय करायची गरज नाही. तुमची कुंडली ऑटोमॅटिक शुद्ध होईल, तुमचं भाग्य उजेल, तुमची आध्यात्मिक प्रगती उजेल. पंचम स्थानाचा संबंध तुमच्या अनाहत चक्राशी आहे, अनाहत चक्र ऑटोमॅटिक शुद्ध होईल. ठीक आहे. कुठलंही ध्यान न करता. हा थोडासा वेगळा टॉपिक आहे. स्वतःची कुंडली काढावी, इथे बघावं, इथे किती आकडा लिहिलेला आहे, चंद्र कुठे आहे तिथे किती आकडा लिहिलेला आहे, आणि मी जे आता 1 ते 12 विचार सांगितले, त्यातले आपल्याला लागू 1 आहे की 2 आहेत, ते विचार घ्यायचे
आणि ते तुमच्या जीवनामध्ये उतरवायचे आहेत. याने तुमचं कुंडली शुद्ध होते. त्या 12 भावांमधील 3 भाव शुद्ध होतात. तर कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगावं. हा व्हिडिओ कसा वाटला. त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शुभ नमस्कार.